तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला जाणं होतं शेगाव. मी शेगाव म्हणले तुम्हाला गजानन महाराजचं दर्शन कोणासनी करून दाखवलं असेल. मी तुम्हाला गजानन महाराजची मूर्ती बी दाखवली आणि दर्शन बी करेन. रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्मूथ पिली त्या 1000 रुपये थंडीमध्ये कोणी स्मूथ पिते का. रेल्वे चालू झाली, रेल्वेचा क्लिप घेतली, व्हिडिओ काढायची. मी अंदर आलो, थंडी वाजत होती. मतलब बसून गाडी एका ठिकाणी रेल्वे थांबली. मग रेल्वेमध्ये मी गाड्या ट्राय केल्या. मतलब चला भाऊ रेल्वे चालू होऊन जाईल. जेव्हा 5 मिनिटात रेल्वे चालू झाली, ज्यांना आपल्या फॉलो नाही करायला फटाफट फॉलो करून टाका. म्हटलं यार या रेल्वेनं पुरं उभून टाकलं, किती ठिकाणी रेल्वे थांबते, अजून जर आपल्या फॉलो नाही करायला फटाफट फॉलो करून टाका. हे काढून गाडी काढली जलम म्हणजे म्हटलं एवढा गाड्या नको काढू माय, आम्हाला टाइम होऊन जाईल. मग आलो झटपट डायरेक्ट शेगाव मध्ये. आता मी तुम्हाला गजानन महाराजचं दर्शन बी करा आणि गजानन महाराजची मूर्ती कोणाला दाखवली मी ते बी तुम्हाला दाखवेन. तुम्हाला महाराष्ट्रातला कोणताच क्रिएटर नाही सांगू शकत की गजानन महाराजची मूर्ती दाखवली बा ब्लॉग मध्ये. ते फक्त मीच दाखवू शकतो. ते बी मी एवढं रील घेतलं म्हणून तुम्हाला दाखवेन. याच्यासाठी ब्लॉग पुरा पण तुमच्या भावाला फॉलो करून टाका. एवढा 1.5-2 घंट्याचा प्रवास करून येऊन पोहोचले मी शेगाव मध्ये. म्हटलं पटापट आता आपल्याला करणार होत्या बॅग चेकिंग. म्हटलं आतंकवादी गाव मी आम्हाला बॅग चेक करता येतात. म्हटलं माझ्या बॅग मध्ये काहीच भेटणार नाही तुम्हाला, तुम्ही टेन्शन नको घ्या. मला त्याची सेफ्टी आहे त्याला करणंच पडेल. हा ब्लॉग म्हणजे जास्त लांबा. तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गजानन महाराजचं दर्शन करतो, तुम्हाला गजानन महाराजची मूर्ती दाखवतो. याच्यासाठी पार्ट 2 लवकर टाकीन मी. तुम्ही पहिले फॉलो करा.